महापालिकेत 3 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर अखेर कारवाईचा बडगा उगारला जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापौर हिमगौरी आडके आहेर यांनी महासभेत याबाबत स्पष्ट आदेश देत अशा अधिकाऱ्यांचे सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. बांधकाम, नगर रचना, अतिक्रमण विभागांसह शहरातील 6ही विभागांमध्ये काही गट प्रमुखांपासून ते इतर अधिकाऱ्यांपर्यंत अनेक जण 3 वर्षांहून अधिक काळ एकाच पदावर कार्यरत असल्याची बाब समोर आली आहे. शासनाच्या बदली धोरणाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारीनंतर हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महापौरांच्या आदेशानंतर संबंधित विभागांकडून अशा अधिकाऱ्यांची यादी, नियुक्तीची तारीख आणि कार्यकाळाची माहिती मागवण्यात आली आहे. या अहवालाच्या आधारे लवकरच बदली किंवा प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्याने निर्णय प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासन आता खरोखरच ठोस पावले उचलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भूप्रेमी आणि भूप्रहरी हे रजिस्टर होणारे एक ॲप देखील आम्ही करतोय. तर याकरता आपण सगळे मिळून प्रयत्न करू, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. काही एक सदस्यांनी मागणी केली का 3 वर्ष ज्यांना 3 वर्षाचे पूर्ण झाले अशा हा, नक्कीच काही अधिकारी जे आहेत ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्येच काम करताना आढळत आहे. त्यामुळे मी अशी सभागृहाला माहिती देण्यास आदेशित केलेलं आहे की ज्या अधिकाऱ्यांना 3 वर्षापेक्षा जास्त झालेले असतील त्या अधिकाऱ्यांची एक यादी सभागृहात देण्यात यावी आणि ते पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये इतके वर्ष काय करताय, कारण पाणी पुरवठ्याला इथे आम्ही मागून सुद्धा अधिकारी उपलब्ध होत नाहीये, जेव्हा की प्रत्येक अधिकारी बांधकाम आणि टीपीसाठी जाण्यास उत्सुक आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जेव्हा नाशिकमध्ये कुंभमेळा होत आहे, एवढं शहराची विकास कामं सुरू आहेत, तर नक्कीच पाणी, ड्रेनेज आणि हरित नाशिक करण्यासाठी मग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, ह्या उपक्रमांना देखील आपले तेवढे इंजिनियर्स अवेलेबल पाहिजे आणि त्याकरता खरं तर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. थँक्यू. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.